गावाकडचं आयुष्यच एकदम भारी असतं बघा. सगळ्याचा आनंद घेता येतो. शेतातील काहीही असलं तर आपल्याला ते एकदम ताजं-ताजं खायला मिळतं आणि ते सुद्धा विकत न आणता. भुईमुगाच्या शेंगा असतील, आंबे फणस असतील, दुसरा कुठलाही रानमेवा असला, त्याचा आनंद फक्त गावाकडेच घेता येतो. शहरामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात. आमच्याकडे पण अशीच ओल्या शेंगांची ट्रॉली भरून आली होती. ती अशी खाली पलटी केली आणि त्याच्यानंतर लगेचच सगळे कामाला लागले. आम्ही शेंगा खात होतो आणि तोडत सुद्धा होतो. इकडं आमची आजी, काकी सगळे मिळून शेंगा तोडायला बसलोय. ओल्या शेंगा दारात आल्या म्हटलं की लगेच गावाकडच्या लोकांचं ठरलेलं असतं. शेंगा तोडायच्या आणि लगेच त्या उकडत घालायच्या. उकडलेल्या शेंगा एकदम भारी लागतात खायला. आमच्या बरोबर आमच्या घरातल्या चिल्ल्या पिल्ल्यांना सुद्धा शेंगा तोडण्यात वेगळीच मजा वाटत होती. म्हणून ही दोघं सुद्धा बसलेली आहेत तिकडे शेंगा तोडण्यासाठी. म्हणून आमच्याकडं अजून सुद्धा गावाकडं अशा पद्धतीचं गारेगार येतं आणि ते तिघं एन्जॉय करत आहेत. अशा प्रकारच्या कोंबड्या वगैरे माझ्या मुलानं जर बघितल्या तर त्याला ती लगेच पकडून हातात घ्यायची असते. खूप प्रयत्न करून एक कोंबडी पकडली. सुरुवातीला तर त्याला सरळ हातात घेता येईना झाली होती आणि नंतर थोड्या वेळानं त्यानं अशी घट्ट पकडली की सोडायला तयार नव्हती. हा आहे दुसरा माझा भाचा आणि त्याला ती कोंबडी घ्यायची होती, पण माझा मुलगा त्याला अजिबात कोंबडी धरू देत नव्हता आणि त्या कोंबडीला खाली सोडत सुद्धा नव्हता. नंतर आम्ही फिरायला गेलो होतो शेताकडे फेरफटका मारायला. शेताजवळच एक शाळा आहे आणि शाळेच्या दारात एवढे सगळे फणस लागले होते आणि त्यांनी काढले सुद्धा नव्हते. भरपूर असे फणस लागले होते या झाडाला आणि हा फणस बरका आहे म्हणून ते काढले नाहीत असं म्हणत होती तिथली लोक. त्याच्यानंतर मस्त असं शेतात फेरफटका मारला, विहिरीवर वगैरे जाऊन थोडीशी जांभळं वगैरे काढली आणि जांभळं सुद्धा खाली. कच्चे आंबे सुद्धा आम्हाला पाहिजे होते, ते सुद्धा आम्ही काढले आणि नंतर घराकडे यायला परत निघालो. थोडासा शेताचा सुद्धा व्हिडिओ घेतला. हिरवगार बघून भारी वाटत होतं. येता येता वाटेत हा खेकडा आम्हाला दिसला. आमच्यासोबत चिल्ली पिल्ली आली होती. त्यांना थोडी भीती घातली खेकड्याची. तुम्ही जर आगाऊपणा केला तर खेकडा चावतोय म्हणून. आणि नंतर आम्ही घरी आलो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.